कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूयात संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। दिल्ली इथं होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील विचारमंच किंवा प्रवेशद्वाराला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावं अशी मागणी तळसंदे ग्रामपंचायतीने केली आहे। या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलं। अण्णाभाऊ साठे यांनी मानवतावादी, सत्यशोधक आणि कष्टकऱ्यांना न्याय देणारं लिखाण केलं। जगातील 27 भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद झाला आहे। त्यामुळे दिल्लीतील साहित्य संमेलनात अण्णाभाऊ साठे यांचं आदरपूर्वक स्मरण व्हावं अशी मागणी सरपंच शुभांगी कुंभार आणि अन्य सदस्यांनी केली आहे। इचलकरंजीतील बाळासाहेब माने क्रीडा आणि शैक्षणिक संस्थेच्या सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीद्वारा 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळांच्या मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्या। धावणे, थ्रोबॉल, लंगडी, लांबुडी अशा क्रीडा प्रकारात 500 पेक्षा अधिक बाल खेळाडूंनी सहभाग घेतला। इचलकरंजी महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी संजय शेटे प्रमुख उपस्थित होते, तर राहुल खंजिरे, शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पवार, महापालिकेचे सहाय्यक पर्यवेक्षक संजय कांबळे, कबड्डी खेळाडू बाबासाहेब कोतवाल, बाळासाहेब माने, श्रीपाद भागवत, सुशांत माने हे सुद्धा हजर होते। आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू वैष्णवी पवार आणि नेमबाज खेळाडू हिरण्या सासने यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा झाला।